नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदयसिंग ठाकूर युनिव्हर्सल अकॅडमी ऑनलाईन क्लासेस पुसदतर्फे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण अंकगणिताच्या पुढील भागाकडे म्हणजे गणितीय क्रिया या भागाकडे वळणार आहोत। तर आपण आज गणितीय क्रिया हा विशेष भाग बघूयात। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर ते आजच करा आणि बेल बटनला लगेच क्लिक करा। तर बघूया गणितीय क्रिया। गणितीय क्रिया यामध्ये विशेषतः 4 प्रकारच्या क्रिया अंकगणितात शिकवलेल्या असतात। त्यामध्ये कोणत्या कोणत्या असतात? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार। बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4 क्रिया महत्त्वाच्या आहेत। तर ही बेरीज वजाबाकी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या संख्याही आपल्याला फेस करायच्या असतात, त्यावरही प्रश्न विचारलेली असतात। मग ह्या 4 प्रकारच्या क्रियांसाठी 4 प्रकारचे संख्या आपण बघत असतो। तर ते 4 प्रकारच्या संख्या कोणत्या कोणत्या असतात? एक असते पूर्णांक संख्या, एक आहे पूर्णांक संख्या, दुसरी आहे दशांश अपूर्णांक संख्या, 3 नंबरची संख्या आहे व्यवहारी अपूर्णांक संख्या, चौथ्या प्रकारची जी संख्या आहे ती आहे आवर्ती दशांश अपूर्णांक संख्या। बघा, 1 नंबरची संख्या आहे पूर्णांक संख्या, दुसरी आहे दशांश अपूर्णांक संख्या, तिसरी आहे व्यवहारी अपूर्णांक संख्या, चौथी आहे आवर्ती दशांश अपूर्णांक संख्या। या 4 प्रकारच्या संख्यांमध्ये वरील या 4ही क्रिया यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात। या प्रत्येक म्हणजे पूर्णांक संख्येमध्येही आपल्याला या 4 क्रिया बघायच्या आहेत, दशांश अपूर्णांक संख्येमध्येही 4 क्रिया बघायच्या आहेत, व्यवहारी अपूर्णांकातही 4 आणि आवर्ती दशांश अपूर्णांकातही 4 क्रिया आपल्याला बघायच्या आहेत। मग ह्या संख्या ज्या आहेत, आपण ज्या 4 प्रकारच्या संख्या वेगवेगळ्या बघितल्या आहेत, तर पूर्णांक संख्या कोणत्या आहेत आपण व्याख्या बघितलेली आहे याच्यापूर्वी। पूर्णांक संख्या म्हणजे पूर्ण स्वरूपातली जी संख्या असेल त्या संख्या म्हणजे पूर्ण स्वरूपात पूर्णांक संख्या होय। यामध्ये आता सध्या 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 4 आहे, 120 आहे, 813 आहे इत्यादी कुठल्याही संख्या जरी असतील ह्या काय आहेत? पूर्णांक संख्या आहेत, बरोबर। मग या संख्यांची बेरीज वजाबाकीची उदाहरणं ही आपल्याला बघायची आहेत, गुणाकार भागाकाराची पण। दशांश अपूर्णांक संख्येमध्ये काय आहे? तर दशांश अपूर्णांकामध्ये पॉईंट असलेली जी उदाहरणं असतात ती येतात 2.5, 3.16, 3.26, 8.125, 91.378 इत्यादी पॉईंटवाली उदाहरणं जरी असतील तर याचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी आपण याच्यात बघणार आहोत। तसंच व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या? 3/5, 5/9, 8/3, 7/5 किंवा 2.7/9, 3.1/2, 4.3/5 हे जे उदाहरण आहेत, या प्रकारे ज्या संख्या असतात त्यांना आपण व्यवहारी अपूर्णांक संख्या असं म्हणतो, बरोबर। त्याच्यानंतर आहे आवर्ती दशांश अपूर्णांक संख्या। आता ह्या आवर्ती दशांश अपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? तर ज्याच्यामध्ये पॉईंट तर आहेच परंतु त्याला वर एक रेष दिलेली आहे, जसं या ठिकाणी आहे 2.3 बार दिलेला आहे, बरोबर, डोक्यावर त्याचे बार दिलेला आहे, याला आवर्ती दशांश अपूर्णांक संख्या असं म्हणतो आपण। इथं बघा 7.33, 5.444, 3.91। तर ह्या झाल्या संख्या आवर्ती दशांश अपूर्णांक संख्या, यांची देखील आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार बघायचा आहे। तर सुरुवातीला महत्त्वाचं आहे यासाठी या गणितीय क्रिया येणं। प्रत्येकाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करण्याचे नियम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे। सुरुवातीला याचे आपण नियम बघणार आहोत, त्यानंतर आपल्याला या प्रत्येक प्रकारच्या संख्यांचं विशेषतः उदाहरणासह विश्लेषण बघायचं आहे। तर सुरुवातीला बघूया आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करण्याच्या नियम व अटी, बरोबर।
साधे साधे नियम आहेत जे आपण वापरले नाहीत तर आपल्याकडनं त्या उदाहरणांना सोडवताना बऱ्याचशा चुका होतात. बघा या ठिकाणी आता बेरीज आणि वजाबाकीसाठीचा नियम, बेरीज आणि वजाबाकीचा नियम, यामध्ये पहिले बघूया. ह्या दोन संख्यांची 2 प्लस चिन्ह हे काय आहेत, 2 प्लस चिन्ह आहेत. या 2 प्लस चिन्हांची मला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 2 प्लस चिन्हांची बेरीज करायची आहे. तर येणारे जे उत्तर आहे, याचं जे येणारं उत्तर आहे, यासाठी कोणतं चिन्ह द्यायचं आहे, तर प्लसचं चिन्ह द्यायचं आहे. 2 प्लसच्या चिन्हांची जेव्हा आपण बेरीज केलेली असेल त्यावेळेस चिन्ह कोणतं द्यायचं, प्लसचं चिन्ह द्यायचं. 2 मायनस संख्यांची जर आपण बेरीज केली तर त्यावेळेस मायनस चिन्ह द्यायचं. 1 प्लस आणि 1 मायनस या संख्यांची आपसात काय होईल, वजाबाकी होईल. चिन्ह मोठ्या संख्येचे. तीच क्रिया इथं चौथ्या वेळेसही मायनस किंवा प्लस जरी असलं तरी इथं काय होणार, वजाबाकी. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह. आता याच्यावर आधारित उदाहरणं पाहू आपण इथेच. या ठिकाणी 2 प्लस चिन्ह असलेल्या संख्या म्हणजे नेमकं काय, मला इथं लिहायचं आहे की +7 आणि +3 अशा 2 संख्या दिलेल्या आहेत. तर आता ही +7 आणि +3 या 2 संख्यांमध्ये कोणती क्रिया करायला पाहिजे, इथं बरोबरचं उत्तर लिहित असताना कोणती क्रिया होईल, तर इथं +7 आणि +3 असं जर दिलेलं आहे, 2 संख्या दिलेल्या आहेत, तर यांची आपल्याला बेरीज करायची असतात. हे प्लस चिन्ह असलेल्या संख्या असतील ती जमा रक्कम आपण गृहीत धरतो, बरोबर आहे. खर्चाचा हिशेब प्रत्येकाला येतो, व्यवहार सर्वांना कळतो. तर त्या हिशेबाने जमा असलेली रक्कम आपल्या जवळ आपल्या खिशात आलेली जी रक्कम आहे त्याला आपण जमा रक्कम म्हणतो. मग जमा रक्कम जी आहे ती प्लसमध्ये दर्शवतो आपण आणि आपल्याकडून जी खर्च झालेली रक्कम आहे ती रक्कम आपण वजा समजतो. मग या ठिकाणी 7 रुपये माझ्याकडे आलेले आहेत, 3 रुपये देखील माझ्याकडे आलेले आहेत. तर माझ्याकडे एकूण किती रुपये जमा झाले, 10 रुपये जमा झाले. मग 10 रुपये हे जमा झाले की खर्च झाले, जमा झाले ना. मग 10 रुपये जमा झाले म्हणून आपण याला प्लस म्हणतो. एकटी संख्या दर्शवायची असेल तर त्याला प्लस चिन्ह दर्शवून 10 लिहायची आवश्यकता नाही. त्याला नुसतं 10 जरी लिहिलं तरी याचा अर्थ काय असतो की ही संख्या +10 आहे. आता तसंच इथं मायनस चिन्ह असलेली संख्या बघू आपण. इथं -8 आहे, इथं -3 आहे. मग इथं -8 आणि -3 यांची वजाबाकी करायची का, इथं मायनस चिन्ह आहे म्हणून वजाबाकी नाही करायची. आता मायनस चिन्ह असलेली संख्या म्हणजेच खर्च झालेली रक्कम. आता या ठिकाणी काय करायचं, 8 रुपये मी खर्च केले, एक वस्तू खरेदी केली 8 रुपयाची आणि दुसरी वस्तू खरेदी केली 3 रुपयाची. मग 8 रुपये आणि 3 रुपये दोन्ही खर्च केले. मग 8 आणि 3 किती झाले, 8 आणि 3 11 रुपये. 11 रुपये जमा झाले की खर्च झाले, खर्च झाले. मग खर्च झालेली रक्कम कशात दाखवायची असते, मायनसमध्ये. आता जसं मी इथं +10 लिहिलेलं होतं तर +10 लिहिण्याची गरज नाही म्हटलं तुम्हाला, मी नुसतं 10 लिहिलं इथं. या ठिकाणी आपण चिन्ह दिलेलं नाही. पण तसं या ठिकाणी -11 आलेला आहे तर याला नुसतं 11 लिहायला चालेल का, नाही, याला नुसतं 11 लिहायला चालणार नाही. इथं जर नुसतं 11 आपण लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ काय होईल, ही संख्या धन 11 आहे, +11 होईल. तर इथं मायनस चिन्ह देणं कंपल्सरी आहे. याची आपण काय केली, इथे बेरीज केली. का बरं बेरीज केली, जेव्हा 2 समान चिन्ह असतात त्या दोन्ही समान चिन्हांची आपल्याला बेरीजच करायची असते. हा नियम आहे तो. 2 समान चिन्हांची नेहमी काय करायची असते, बेरीजच करायची असते. इथे देखील बेरीज केली आपण, इथेही बेरीज केली. परंतु 2 प्लस चिन्हांची बेरीज केली त्यावेळेस त्याला चिन्ह प्लसचं दिलं आणि 2 मायनस चिन्हांची बेरीज जेव्हा केली त्याला चिन्ह मायनसचं दिलेलं आहे. मग हे प्लस मायनस चिन्ह देण्यात बऱ्याच जणांना चुका होतात. त्यासाठी काय करायचं आहे की सोपा उपाय आहे, याला प्लसवाल्या संख्येला, प्लस चिन्हांना जमा रक्कम समजायचं आणि मायनस चिन्हांना खर्च केलेली रक्कम समजायची. त्याने काय होईल तर 7 रुपये जमा आहेत माझ्याकडे, 3 रुपये जमा आहेत, दोन्ही मिळून किती झाले, 10 रुपये जमा आहेत. आणि 8 रुपये खर्च केले, 3 रुपये खर्च केले, एकूण किती खर्च केले, 11 रुपये खर्च केले. जमा झाले का 11 रुपये. आपण याची आपोआपच बेरीज करतो, परंतु हे काय झाले, मायनस. मग तसंच या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे +11 आणि इथं लिहिले मी -5. ठीक आहे, इथं +11 इथं -5 आहे. म्हणजे काय, माझ्याकडे 11 रुपये जमा आहेत, 5 रुपये खर्च झाले. 11 रुपयामधून 5 रुपये खर्च झाले ना. माझ्याकडे 11 रुपये आहेत त्यापैकी 5 रुपये खर्च झाले. किती शिल्लक राहिले,
₹6. तर आता हे ₹6 खर्चवाली शिल्लक आहेत की शिल्लक आहेत माझ्याकडे जमा आहेत? जमा आहेत म्हणजे ते कोणते आले? प्लस. मोठी संख्या याच्यातली कोणती होती? 11. 11ला चिन्ह कोणतं आहे? प्लसचं, म्हणून इथं कोणतं चिन्ह आलं? प्लसचं. आणि यांच्यात कोणती क्रिया केली आपण? वजाबाकीची. ही कशावरून ठरेल? तर प्लसवाली चिन्ह असलेली संख्या जी असते ती जमा रक्कम समजायची, मायनसवाली चिन्ह असलेली संख्या जी आहे ती मायनस खर्च समजायची. मग ₹11 जमा होते, त्याच्यापैकी ₹5 खर्च केले, शिल्लक ₹6 राहिले. शिल्लक राहिले म्हणजे जमा राहिले, जमा राहिले म्हणजेच प्लस राहिले. आता इकडची संख्या समजा मोठी आहे, ₹15 खर्च आणि इकडे प्लस ₹7 जमा. मी एका वस्तूसाठी ₹15 माझ्याकडनं खर्च केले आणि एकाने मला ₹7 आणून दिले. एकाने मला काय केले? ₹7 माझ्याकडे आणून दिले. आता ₹15 मी खर्च केले होते, त्यापैकी माझ्याकडे किती आले? परत ₹7 परत आले ना मला खिशात. मग ₹15 खर्च केले होते, त्याच्यापैकी ₹7 आले. आता माझ्याजवळची खर्च झालेली रक्कम एकूण किती आहे? ₹15 आहे का? नाही. सुरुवातीला ₹15 खर्च झाले होते, पण ₹7 मला मिळाले. मग ₹15 मधून ₹7 वजा करायचे की प्लस करायचे? ₹15 ₹7 हे वजा करायचे आहेत. 15 मधून 7 गेले किती उरतात? 8. मग हे ₹8 माझ्याजवळ शिल्लक आहेत का? आता माझ्याजवळ ₹7 शिल्लक आहेत. किती खर्च झाले? ₹8. टोटल किती खर्च झाले होते? 15. त्याच्यापैकी 7 मिळाले म्हणजे खर्च किती झाले? 8. 8 खर्च झाले, माझ्याजवळ शिल्लक नाहीत, म्हणजे याला कोणतं चिन्ह द्यायचं? मायनस. पाहिजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि चिन्ह कोणतं दिलं? मोठ्या संख्येचं दिलं. पहा, आता आणखी सोप्या रूपात सांगतो काय काय करायचं आहे आपल्याला. ह्या 4 संख्याचे नियम सांगितलेले आहेत मी बेरीज वजाबाकीसाठी. प्लस चिन्ह असलेल्या 2 संख्या जर एकत्र दिसल्या तर त्यांच्यात बेरीज करायची. समान चिन्ह असं आपण धरू, इथं समान आहेत, इथं समान आहेत, बरोबर. समान चिन्ह दिसलेल्या संख्यांची आपसात काय करायची? आपल्याला बेरीज करायची. बेरीज करत असताना प्लसवाल्या चिन्ह संख्या असतील तर त्याला चिन्ह प्लसचं द्यायचं, मायनसवाले संख्यांचं चिन्ह असेल तर त्याला मायनसचं चिन्ह द्यायचं. परंतु असमान चिन्ह जर दिसले, प्लस मायनस असो किंवा मायनस प्लस असो, त्यावेळेस त्यांच्यात काय करायची? वजाबाकी करायची. वजाबाकी करताना जी मोठी संख्या दिसते त्यामधून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्याचं जे चिन्ह असेल ते चिन्ह उत्तराला द्यायचं. हा नियम आहे. हा नियम झाला बेरीज आणि वजाबाकीसाठी. आपण गणितीय क्रिया शिकत आहोत. या गणितीय क्रियामध्ये आपल्याला 4 प्रकारच्या क्रिया शिकायच्या आहेत: बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. त्यापैकी बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठीचा हा नियम आहे. हे नियम जर तुम्हाला नेहमीकरिता पाठ असेल तरच पुढचे अंकगणित शिकण्यात अर्थ आहे, अन्यथा इथेच आपण मागे येतो. कारण की आपल्याला अंकगणित हा महत्वाचा जो पार्ट आहे स्पर्धा परीक्षेतला, तो या 4 क्रियांवरच आधारित आहे. ह्या 4 क्रिया जर ज्यांना समजल्या त्यांनाच पुढचं अंकगणित कळेल, अन्यथा कोणालाही कळणार नाही. ठीक आहे. तर आपण यानंतर बघणार आहोत गुणाकार आणि भागाकाराचा नियम. गुणाकाराचा नियम स्वतंत्र सांगतो, भागाकाराचा स्वतंत्र सांगतो. सारखेच नियम आहेत. गुणाकाराचा नियम, ओके. गुणाकाराच्या नियमामध्ये प्लस, या 2 प्लस चिन्ह असलेल्या संख्या आहे आणि याचा मला गुणाकार करायचा आहे. प्लस गुणिला प्लस, त्याचं उत्तर कशात लिहायचं? प्लस लिहायचं. मायनस गुणिला मायनस, आत्ताच सांगितलेल्या नियमाप्रमाणे मायनस मायनस चिन्ह जर आले तर आपण इथं मायनस लिहायचं, असं मी तुम्हाला सांगितलं आता. परंतु ती क्रिया बेरीज आणि वजाबाकीची होती, ही क्रिया गुणाकाराची आहे. आणि गुणाकार करत असताना 2 मायनस संख्या जर आल्या आणि मायनस संख्यांचा गुणाकार जर विचारला तर त्याचं चिन्ह मात्र आपल्याला प्लस लिहायचं असते. याच ठिकाणी बऱ्याच लोकांचा असा गोंधळ होतो की मायनस मायनस संख्यांचा गुणाकारही बरेच जण मायनस करून बसतात, परंतु या ठिकाणी मायनस संख्यांचा गुणाकार हा कशामध्ये येतो? प्लस मध्ये येतो. हेच आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. या ठिकाणी 2 मायनस संख्या जर आल्या आणि त्यांचा जर गुणाकार आपल्याला करायचा आहे, भागाकारातही हेच नियम आहेत. भागाकार करतानाही इथे प्लसच लिहावं लागेल. हे चिन्ह आहेत. चिन्ह कोणते द्यायचे आहेत? प्लसचे. या ठिकाणी एक संख्या प्लस असेल आणि एक संख्या मायनस असेल, यांचा जर मी गुणाकार केला तर उत्तर कशामध्ये येणार? मायनस मध्ये येणार. तसंच पहिली संख्या मायनस आणि दुसरी संख्या प्लस जरी असले तरी इथं उत्तर काय येणार? मायनस मध्येच येणार. आणखी एक एक्स्ट्रा नियम सांगतो. इथं मी मायनस गुणिला मायनस गुणिला मायनस, मायनस संख्यांचा गुणाकार किती वेळा घेतला? इथे 3 वेळा घेतला. याच्या आधी किती संख्या घेतल्या? मी 2-2च संख्या घेतल्या, परंतु या ठिकाणी किती संख्या घेतल्या? 3 संख्या घेतल्या. मग मायनस संख्यांचा 3 वेळा जर गुणाकार केला तर उत्तर मायनस येईल का? तर याचं उत्तर मायनसच येईल. प्लस का नाही येणार? इथं पहा, 2 मायनस संख्यांचा गुणाकार कशामध्ये आला होता? प्लस मध्ये आला होता. मग या मायनस संख्यांचा गुणाकार कशामध्ये यायला पाहिजे होता? प्लस मध्ये. परंतु याचं उत्तर कशामध्ये आलेलं आहे? मायनस मध्ये. कशावरून मायनस मध्ये आला असेल? तर या नियमाप्रमाणे या मायनस आणि मायनसचा गुणाकार केला मी, याचा आणि याचा गुणाकार केला, याचा आणि याचा गुणाकार कशामध्ये येणार? प्लस मध्ये येणार. मायनस मायनस
प्लस. आता प्लस गुणीला काय आहे मायनस. मग प्लस गुणीला मायनस इथे दिलं ना मी, प्लस गुणीला मायनस काय होते मायनस. म्हणून मायनस मायनस 3 वेळा जर आले तर उत्तर काय येणार प्लस येणार. आणि तेच मायनस गुणीला मायनस गुणीला मायनस गुणीला मायनस किती वेळा आले 4 वेळा, याचं उत्तर काय येणार प्लस. कशावरून मायनस मायनसचा गुणाकार काय येणार प्लस आणि या मायनस मायनसचा गुणाकार येणार प्लस. इथं राहिला गुणाकार, प्लस गुणीला प्लस कशात येते प्लस. मायनस संख्यांचा गुणाकार एकदा केला तर उत्तर मायनस मध्ये, दोनदा केला तर प्लस मध्ये, तीनदा केला तर मायनस मध्ये, चारदा केला असेल तर प्लस मध्ये, 5 वेळा केला तर मायनस मध्ये. बरोबर. म्हणजे विषम अंक जे आहेत 1, 3, 5, 7, 9, 11, 13 या डिजिटमध्ये जर आपण मायनस संख्यांचा गुणाकार केलेला असला तर उत्तर मायनस मध्ये लिहायचं. आणि सम अक्षरांमध्ये 2, 4, 6, 8, 10 या प्रमाणात जर मायनस संख्यांचा गुणाकार केलेला असला तर त्याचा गुणाकार कशामध्ये लिहायचा प्लस मध्ये लिहायचा. बरोबर. आता या ठिकाणी उदाहरण घेऊ. इथं समजा मी लिहिलेलं आहे 3 गुणीला 5. आता इथं 3च्या पुढेही मी चिन्ह दिलेलं नाही, 5च्या पुढेही चिन्ह दिलेलं नाही. याचा अर्थ या दोन्ही संख्या काय आहेत प्लस आहेत, धनसंख्या आहेत. बरोबर. प्लस संख्या म्हणजे धनसंख्या म्हणतो आपण. धन 3 आहे, धन 5 आहे. मग 3 गुणीला 5, 3 5 किती होतात 15. मग 15 हे उत्तर कशामध्ये येणार धनामध्ये येणार, प्लस मध्ये येणार. या ठिकाणी मी -3 गुणीला -4 असं म्हटलं, त्याचा गुणाकार -3 गुणीला -4 म्हणजे -15 होतात. बरोबर आहे. आता या ठिकाणी 3 आणि 4चा गुणाकार जो आपण करत आहोत, 3 आणि 4चा गुणाकार इथे केला मी 3 5 15. परंतु हा गुणाकार लिहित असताना -15 लिहायचं की +15 लिहायचं, तर बरेच जण काय करतात मायनस मायनस मायनसच लिहायचं या नियमाप्रमाणे -15 लिहून टाकतात. पण या ठिकाणी -15 नाही लिहायचं, या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे +15 लिहायचं आहे. मायनस मायनस संख्यांचा 15 नाही 12, 3 आणि 4 यांचा गुणाकार काय लिहितो आपण 12, 3 चोक 12. या ठिकाणी मायनस मायनस दोन्ही चिन्हांचा गुणाकार करून आपल्याला इथं गुणाकाराचं चिन्ह कशामध्ये झालं प्लसमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी 3 गुणीला -4 ही संख्या प्लस आहे, ही संख्या मायनस आहे. +3 आणि -4 यांचा गुणाकार काय आलेला आहे +3 आणि -4, 3 चोक 12. कोणते 12 आता हे प्लस आणि मायनस चिन्ह जर आलेले असतील तर प्लस मायनस मायनस लिहायचं आहे. -12 आलेला आहे. या ठिकाणी -9 आणि -7 यांचा गुणाकार +7 याचा गुणाकार करायचा आहे मला. तर -9 आणि 7चा गुणाकार करत असताना 9 7 63 आणि 1 प्लस असेल व 1 मायनस असेल किंवा 1 मायनस 1 प्लस असेल तरी चिन्ह कोणतं द्यायचं मायनस द्यायचं. वेगवेगळे चिन्ह आले तर मायनस आणि सारखे चिन्ह आले तर प्लस द्यायचं आपल्याला. या ठिकाणी 3 संख्यांचा गुणाकार करत असताना इथं -2 गुणीला -3 गुणीला -4 याचा गुणाकार जर सांगितला तर 2 6 sin चोक 24. या ठिकाणी मायनस 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 आहे, मायनस मायनस प्लस, 3 2 6 प्लसमध्ये 6 sin चोक 24. या प्रकारे प्लस मायनसचे नियम गुणाकारात बघितले आपण. जसं मग गुणाकार बघितलेला आहे त्याच प्रकारे गुणाकाराच्या जागी आपल्याला काय बघायचं आहे भागाकार बघायचा आहे. भागाकारामध्येही देखील हेच नियम वापरलेले आहेत. मग भागाकार करताना हे नियम कसे वापरायचे आहेत ते आपण इथं बघू. भागिला प्लस भागिला प्लस, प्लस भागिला प्लस. आता हे प्लस भागिला प्लस, प्लस भागिला प्लस असं लिहा किंवा असं लिहा. प्लस भागिला प्लस बरोबर प्लस भागिला प्लस ही संख्या भागाकाराच्या रूपात अशा पद्धतीने दिलेली असो किंवा या पद्धतीने दिलेली असो, या उदाहरणाचं प्लसला प्लसने जेव्हा भाग दिला उत्तर कशामध्ये लिहायचं आहे प्लसमध्ये लिहायचं आहे. मग मायनस भागिला मायनस जरी असलं तरी किंवा या पद्धतीने मायनस भागिला मायनस अशा पद्धतीने दिलेलं असलं तरी याचं उत्तर मायनस लिहायचं नाही, मायनस नाही लिहायचं प्लस लिहायचं. बरोबर. प्लस आणि प्लसचा भागाकार प्लसमध्ये येतो, मायनस मायनसचा भागाकार देखील कशामध्ये येतो प्लसमध्ये येतो. आता मायनस भागिला प्लस किंवा प्लस भागिला मायनस असं असेल तर या ठिकाणी मायनसमध्ये उत्तर लिहायचं. कशामध्ये उत्तर लिहायचं मायनसमध्ये. मायनस भागिला मायनस भागिला मायनस 3 वेळा दिला असेल त्याचं उत्तर कशात लिहायचं मायनसमध्ये लिहायचं. म्हणजे मायनसला भागायचं आहे मायनसने, भागायचं आहे मायनसने. आता या प्रत्येकाची उदाहरणं बघू आपण. आता या ठिकाणी उदाहरण बघायचं झालं
हे उदाहरण बघत आहोत आपण. या ठिकाणी 15/5 बरोबर किती? तर इथं 15 ही संख्या धन आहे, 5 ही संख्या धन आहे. दोन्ही धन संख्यांचा भागाकार मला जर करायचा आहे तर 5 त्रिक 15, त्याचा भागाकार किती आला? 3 आलेला आहे. आणि उत्तर कशामध्ये आलेलं आहे? प्लसमध्ये. तेच इथं उदाहरण बघायचं झालं -15/-5 बरोबर काय? तर आता इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. दोन्ही मायनस मायनस चिन्हांचा भागाकार कशामध्ये लिहायचा आहे आपल्याला? प्लसमध्ये लिहायचा आहे. 5 त्रिक 15, याचं उत्तर कशामध्ये येणार? +3 येणार. इथं -5 -15 असं लिहिलेलं होतं, इथं प्लसमध्ये आहे. इथं या ठिकाणी -15/5 ही संख्या मायनस आहे, ही संख्या प्लस आहे. 5 त्रिक 15, उत्तर कशामध्ये आलं? -3. उत्तर -3 आलेलं आहे. परत एकदा उदाहरण. इथं फक्त 15 दिलं, भागिला -5 असं म्हटलं. ही संख्या धन आहे, ही संख्या ऋण आहे. धन आणि ऋण संख्यांचा भागाकार केलेला आहे मी. 5 त्रिक 15, भागाकार 3च घ्यायचा, परंतु चिन्ह प्लस मायनस मायनस. इथं आता इथं लिहिताना मी काय लिहिलं? -30 भागिला -30 भागिला -6 भागिला -2 बरोबर किती? हा भागाकार समजा मला सोडवायचा आहे. तर भागाकार सोडवत असताना आधी हा भागाकार सोडवायला हवा की हा भागाकार सोडवायला हवा? तर सुरुवातीला पहिला दिलेला भागाकार सोडवायचा असतो. इथं -30 आणि -6चा भागाकार सोडवायचा आहे. 6 पंच 30, याचं उत्तर आलेलं आहे 5. आणि इथं मायनस आहे, इथं मायनस आहे. मायनस मायनसचा भागाकार कशामध्ये आला? प्लसमध्ये. आता +5ला भागायचा आहे मला कितीने? -2ने. मग 5ला जेव्हा मी 2ने भाग देणार, याचं उत्तर किती येणार? 2.5. मग 2.5 जे उत्तर आलेलं आहे, इथं संख्या चिन्ह प्लस आहे, इथं मायनस आहे. प्लस मायनसचं चिन्ह कशामध्ये बदलणार? प्लस मायनसमध्ये. मग इथं उत्तर येणार -2.5. या प्रकारे आपल्याला याप्रमाणे प्लसवाल्या चिन्हांचा जर भागाकार करायचा असला तर भागाकार हा प्लसमध्ये लिहावा. मायनस चिन्हांचा भागाकार करायचा असला तर तोही प्लसमध्ये लिहावा. परंतु प्लस मायनस अशा दोन चिन्हांचा, वेगवेगळ्या चिन्हांचा जर भागाकार करायचा झाला तर तो भागाकार मायनसमध्ये लिहावा. आणि मायनस चिन्हांचा भागाकार 2 वेळा केला तर आपण प्लस घेत होतो, 3 वेळा केला तर मात्र मायनस लिहायचा आहे. बरोबर. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की या 30/6/2 मायनसमध्ये तिन्ही संख्या आहेत, याचा भागाकार आपल्याला -2.5 असा आलेला आहे. बरोबर. तर गणितीय क्रिया शिकत असताना आपण 4 प्रकारच्या क्रिया महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या 4ही क्रियांचे जे शॉर्टकट नियम होते, जे छोटे छोटे नियम होते, आपल्याला वाटताना असं वाटते आपल्याला की हे नियम आपल्याला 2ऱ्या 4थ्या वर्गात किंवा 5व्या वर्गात आपण हे शिकलेलो आहोत. परंतु हे जे नियम आहेत, हे नियम जर आपल्याला थोडे जरी नियम विसरण्यात आले तर पूर्ण अंकगणित तुमचं विसरू शकते किंवा अंकगणिताचं उत्तर चुकू शकते. म्हणून हे नियम अतिशय महत्त्वाचे आहेत. हे नियम लक्षात घेतले आपण या ठिकाणी. आता यावर काही थोडक्यात उदाहरणं कसे सोडवले जातात ते मी सोप्या उदाहरणाने समजावून सांगतो. त्यानुसार आपण मग पुढच्या पूर्णांक संख्या, दशांशापूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या यामध्ये उदाहरणं समजावून सांगेल. सुरुवातीला शॉर्टकट उदाहरणं पाहू. आणि आता बेरीज वजाबाकीसाठी जे नियम आपण आता बघितलेले होते त्या नियमांना अनुसरून जर उदाहरण विचारले गेले तर हे कसे सोडवायला पाहिजे? 2 इथं कंसात 5 लिहिलेले आहे, फक्त इतकंच दिलेलं आहे, 2 कंसात 5. या ठिकाणी मोठ्या संख्यांमध्ये ही उदाहरणं विचारले जाऊ शकतील. हे मोठ्या संख्येच्या स्वरूपातली उदाहरणं आपण पुढे बघू. सुरुवातीला साधे नियम आत्ताचे लक्षात येण्यासाठीचे हे उदाहरणं बघत आहोत आपण. त्यासाठी पहा, 2 कंसात 5 दिलेला आहे. याचा अर्थ काय की 2 कंसाला लागून जर बाहेर संख्या आहे तर कंसाला लागून इथे चिन्ह दिसत आहे का? नाही, पण इथे कंस आलेला आहे. तर या कंसाचा अर्थ असा होतो की गुणाकार. कंस जर सोडवायचा आहे आपल्याला, याचा अर्थ होतो गुणाकार. गुणाकार, कंस निघून गेला, गुणाकार चिन्ह घेतलं इथं. तर या ठिकाणी आतमधली संख्या धन आहे की ऋण आहे? आतमधली संख्या धन आहे. म्हणजे कोणती धन आहे? +5. ही संख्या काय आहे? +2. मग याचा गुणाकार करायचा आहे मला, तर 2 आणि 5चा गुणाकार किती येतो? 5 2 10. याचा गुणाकार आपण किती लिहिला? 10. हा धनामध्ये आला. बरोबर. त्यानंतर आता इथं लिहिलेलं आहे मी 3 कंसात -5. 3 कंसात -5 हा गुणाकार करायचा आहे. आता करत असताना काय करणार मी? इथं लिहिणार 3, इथं लिहिणार गुणिला ही इकडची संख्या जी आहे ती -5 लिहिणार. मग आता या -5 आणि 3चा गुणाकार करायचा आहे. 3 ही संख्या कोणती आहे? धन संख्या आहे. ही संख्या मायनस आहे. 3 आणि 5चा गुणाकार किती येणार? 3 5 15. परंतु
प्लस आणि मायनसचा गुणाकार जो आपण लिहितो तो कशामध्ये लिहितो, मायनसमध्ये लिहितो, म्हणून इथं -15 येणार, नुसतं 15 येणार नाही. यामध्ये आणि यामध्ये बदल समजला. काय केला आपण, या ठिकाणी धनसंख्या होती, इथं ऋण संख्या होती, तोच बदल इथं लिहिला मी -3 कंसात लिहिलं 5. याचं उत्तर काय ना, तर याला लिहिताना इथं तुम्हाला -3 लिहावे लागतील. इथं गुणीला लिहिलं, इथं आतमधली संख्या फक्त 5 आहे, +5. तर 5 आणि 3चा गुणाकार 5×3=15 येतो. हा गुणाकार मायनसमध्ये लिहायचा की प्लसमध्ये, हा गुणाकार मायनसमध्ये लिहावा लागेल, कारण की एक चिन्ह प्लस चिन्ह आहे, एक चिन्ह मायनस आहे. प्लस आणि मायनस चिन्ह एकत्र जर आले तर काय करतो आपण, मायनस चिन्ह देतो. चौथं उदाहरण, या ठिकाणी -4 कंसात -3. आता हा गुणाकार करायचा आहे. हा गुणाकार करत असताना काय करणार मी, ही संख्या -4 आहे गुणीला ही संख्या -3 आहे, यांचा गुणाकार करायचा आहे. -4 आणि -3चा गुणाकार करत असताना 4×3=12. मायनस चिन्ह कशात, प्लसमध्ये, म्हणून याचं उत्तर किती आलं, फक्त 12. 5वं उदाहरण बघू आपण. या ठिकाणी 7 वजा -2 बरोबर किती. आता हे जे 4 उदाहरणं आपण बघितले, या 4ही उदाहरणांमध्ये कंसाला लागून या ठिकाणी संख्या आहे, कंसाला लागून संख्या आहे, कंसाला लागून संख्या आहे, कंसाला लागून संख्या आहे. परंतु या ठिकाणी कंसाला लागून संख्या दिसते आपल्याला, संख्या आहे असं म्हणू आपण, परंतु कंसाला लगेच लागून संख्या नाही. कंसाला लगेच लागून या ठिकाणी काय आहे, चिन्ह आहे. जेव्हा कंसाला लागून बाहेर एखादं चिन्ह येत असेल तर या चिन्हांचाच गुणाकार करायचा असतो, संख्येचा गुणाकार करायचा नाही. लक्षात घ्या, नियमात काय सांगितलं मी, की कंसाला लागून जर एखादी संख्या आली असेल तर आपण संख्यांचा गुणाकार केला प्रत्येक ठिकाणी, परंतु कंसाला लागून जर चिन्ह आलेलं असेल तर फक्त चिन्हांचाच गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी बाहेरचं चिन्ह आहे मायनस, आतमधलं चिन्ह आहे मायनस, आणि इथं गुणाकार, तर मायनसचा गुणाकार कशात येणार, प्लसमध्ये. म्हणून आता या क्रियेप्रमाणे हे 7ला 7 घेतले, मायनस आणि या मायनसचा गुणाकार झाला प्लस, म्हणून इथं प्लसचं चिन्ह दिलं, आणि हे घेतले 2. याचं उत्तर आलं 7 + 2 म्हणजे 9. इथं 7 2 14 घ्यायचं नाही, +14 -14 असे ऑप्शन दिलेले असतील, परंतु ते ऑप्शन आपल्याला चुकीचे आहेत. या पद्धतीने उत्तर सोडवता आलं पाहिजे. या ठिकाणी मी संख्या छोट्या प्रमाणात घेतलेल्या आहेत, जे तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजेत. यासाठी या ठिकाणी परीक्षेला छोटी छोटी उदाहरणं दिलेली नसतील तर त्या ठिकाणी 3 अंकी 4 अंकी संख्या दिलेल्या असतील. अशा वेळेस जर थोड्या थोड्या चुका आपल्याला होत असतील तर ते उदाहरण सोडवायला कठीण जातील. पुढचं उदाहरण बघू आपण. या ठिकाणी लिहितोय मी 3 वजा कंसामध्ये 7, फक्त 7 इतकंच दिलेलं आहे, बरोबर किती. मग या 3ला इथं चिन्ह वजा आहे कंसाला लागून, म्हणून या वजा आणि आतमधलं चिन्ह काय आहे, प्लस, यांचा गुणाकार करायचा आहे. प्लस आणि मायनस यांचा गुणाकार कशामध्ये येतो, मायनसमध्ये येतो, आत्ताच बघितलं आपण. म्हणून इथे लिहिताना काय लिहायचं, 3 आणि इथं मायनसचं चिन्ह आणि आतमध्ये लिहायचं 7. मग 3 मधून 7 वजा करायचे आहेत. ही 3 संख्या कशात आहे, धनामध्ये आहे, प्लसमध्ये आहे. मग प्लस आणि मायनस म्हणजे प्लस म्हणजे जमा रक्कम. माझ्याकडे 3 रुपये जमा आहेत, 7 रुपये खर्च केले. मग 7 रुपये खर्च केले होते, त्याच्यापैकी 3 रुपये जमा आहेत ना माझ्याजवळ, म्हणजे खर्च किती झाले माझ्याकडनं, फक्त 4 रुपये. 4 रुपये काय झाले, खर्च, म्हणजे मायनस. तर मोठ्या संख्येतून लहान संख्या मी मायनस केली. 2 वेगवेगळे समान चिन्ह असतील तर त्या समान चिन्ह असतील तर त्याची आपण बेरीज लिहितो, परंतु असमान चिन्ह असतील तर त्यांच्यात काय करतो आपण, वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करतो. याचं उत्तर आलं -4. या ठिकाणी 5 मायनस कंसात -2 -3 या प्रकारे सोडवायचं आहे. आता याला सोडवत असताना काय करणार मी, इथं हे मायनस चिन्ह आहे, आतमध्ये किती 2 संख्या आहेत. आता कंचे भागू बेव पदावली सोडवत असताना आपल्याला काय असते की पदावली सोडवत असताना कंस आधी सोडवायला सांगितलेला असतो. मग कंस आधी सोडवायचा आहे म्हणजे काय करायचं, याला 2 प्रकारे सोडवता येईल आपल्याला. हे कसं सोडवायचं पहा, तर हे -2 आणि -3 एकत्र करायचे आहेत. तर -2 आणि -3 करत असताना काय करणार, मायनस मायनस चिन्ह सारखी चिन्ह आहेत, म्हणून या 2 आणि 3चा काय करणार मी, बेरीज करणार. -2 आणि -3 यांची काय केली मी, बेरीज केली. 2 रुपये खर्च केले, 3 रुपये खर्च केले, एकूण किती रुपये खर्च केले, 5 रुपये खर्च केले, म्हणजे -5. आता हे झालं या कंसाचं उत्तर. या ठिकाणी -5 आहे, इथं मायनस आहे. मग हे मायनस गुणीला मायनस, इथं उत्तर कशामध्ये येणार, प्लसमध्ये. म्हणून ह्या 5ला लिहायचं 5 आणि हे प्लस आणि हे 5, किती झाले, 5 आणि 5 10. वरील प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे, 10. प्रश्नाला सोडवताना या प्रकारेही सोडवलं जाऊ शकते. आता इथं 5 दिलेला आहे, या प्रश्नाला 5 दिलेला आहे. या कंसाच्या आतमध्ये 2 चिन्ह आहेत, तर कंस न सोडवता
चिन्ह काढून आपल्याला सोडवता येऊ शकते. चिन्ह काढून सोडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर या ठिकाणी हे जे मायनस आहे या मायनसचा गुणाकार या मायनस सोबत करायचा. मायनस मायनसचा गुणाकार कशात येणार, मायनस मायनसचा गुणाकार प्लस येणार. या मायनस मायनसचा गुणाकार कशामध्ये येणार, प्लसमध्ये. आणि परत या मायनसचा आणि या मायनसचा गुणाकार करायचा. मायनस मायनसचा गुणाकार प्लसमध्ये येणार. ही संख्या किती आहे 2, ही संख्या किती आहे 3. याची करायची बेरीज. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. या पद्धतीने आपण 10 उत्तर काढू शकतो. मग याच ठिकाणी मोठ्या संख्या जर असत्या तर ती क्रिया करायला आपल्याला आतमधली क्रिया वेगळी करावी लागली असती, बाहेरची क्रिया वेगळी करावी लागली असती. ती क्रिया वेगवेगळी न करता एकत्र करता येऊ शकते या उदाहरणाप्रमाणे. बघू पुढे आणखी. या ठिकाणी -8 प्लस कंसात -3 अधिक 9 बरोबर किती. व्यवस्थित केअरफुली सांगा काय येऊ शकेल. प्लस -8 प्लस कंसात -3 प्लस 9 बरोबर किती. मग ही क्रिया किंवा हे उदाहरण सोडवताना पहिले काय करायचं, -8 जसेच्या तसे लिहून घ्यायचे. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे. या दोन संख्यांचा मला काय करायचा, चिन्हांचा गुणाकार करायचा. इथे संख्यांचा गुणाकार करून चालेल का, नाही चालणार. इथं मग प्लस आणि मायनसचा गुणाकार कशात येणार, मायनस. आणि चिन्ह संख्या 3 प्लस प्लसचा गुणाकार प्लस. इथं किती येणार 9. मग हे उदाहरण सोडवत असताना काय येणार, ही संख्या मायनस आहे, ही संख्या मायनस आहे. दोन मायनस संख्यांची बेरीज करतो आपण आपसात. 8 रुपये खर्च झाले, 3 रुपये खर्च झाले, एकूण किती झाले 11 रुपये खर्च झाले. खर्च दाखवायसाठी -11. इथं प्लस किती आहेत 9. 11 रुपये खर्च झाले आणि 9 रुपये मिळाले. मग याची बेरीज करणार का आपण, नाही. मग 11 रुपये खर्च झाले त्यापैकी 9 जमा आहेत. गेले किती माझ्याकडनं, फक्त 2 रुपये गेले. 2 रुपये गेले म्हणजेच खर्च झाले. उत्तर आलं -2. या प्रकारे आपण 9 नंबरचं उदाहरण एक दाखवतो. या ठिकाणी आहे 3 प्लस आतमध्ये -7 प्लस 8 -2 बरोबर किती. बघा या ठिकाणी मग आता हे उदाहरण सोडवताना काय केलं आपण, या संख्येला इथं 3ला 3 घेतलं, या प्लसने या मायनसला गुणायचा आहे. प्लस आणि मायनसचा गुणाकार मायनस लिहायचा, या प्लसचा आणि प्लसचा गुणाकार प्लस लिहायचा, या मायनसचा आणि या प्लसचा गुणाकार मायनस लिहायचा. प्लस मायनस मायनस, प्लस प्लस प्लस, मायनस मायनस प्लस मायनस मायनस. या ठिकाणी 7, या ठिकाणी 8, या ठिकाणी 2. आता हे उदाहरण सोडवत असताना इथं संख्या काय आहे, प्लस संख्या आहे, धनसंख्या आहे. आणि इथं काय आहेत, मायनस. माझ्याकडे 3 रुपये जमा आहेत, 7 रुपये खर्च झाले, 8 रुपये जमा आहेत, 2 रुपये खर्च झाले. ही क्रिया अशा पद्धतीने लक्षात न ठेवता सरळ सरळ माझ्याकडे 3 रुपये जमा आहेत म्हणजे माझ्याकडे 8 रुपये जमा आहेत. 8 आणि 3ची बेरीज करायची. किती रुपये जमा आहेत माझ्याकडे, 8 आणि 3 11 रुपये जमा आहेत. आता माझ्याकडनं 7 रुपये खर्च झाले, एकदा 2 रुपये खर्च झाले, 7 आणि 2 किती खर्च झाले, एकूण 9 रुपये खर्च झाले. मग टोटल 11 रुपये होते, त्यापैकी 9 रुपये खर्च झाले. किती उरले माझ्याकडे, 2 रुपये उरले म्हणजे जमा आहेत. किती उत्तर आलं, +2. या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीने सोडवलं आपण. पुन्हा एकदा बघू. आता या ठिकाणी आहे 2 कंसात 3 वजा 4 अधिक 2 बरोबर किती. आता या प्रकारे जर दिलेलं आहे, इथं काय होतं, कंसाच्या बाहेर चिन्ह होतं. कंसाच्या बाहेर चिन्ह होतं. या ठिकाणी कंसाच्या बाहेर चिन्ह आहे की संख्या आहे, इथं कंसाच्या बाहेर संख्या आहे. मग कंसाच्या बाहेर जेव्हा संख्या असते त्यावेळेस काय करायचं, या ठिकाणी आपण चिन्हांचा गुणाकार जसा केला तसं या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला संख्यांचा गुणाकार करावा लागेल. आणि मग संख्यांचा गुणाकार करत असताना 2चा आणि 3चा गुणाकार 2 6 वजा या 4चा आणि 2चा गुणाकार 4 2 8 अधिक 2 आणि 2चा गुणाकार 2 2 4. हे सोडवत असताना ही संख्या 8 मायनस आहे, ही संख्या प्लस आहे, ही संख्या प्लस आहे. मग 6 रुपये जमा, 4 रुपये जमा, 6 आणि 4 एकूण 10 रुपये जमा आहेत. त्यापैकी खर्च किती केलेले आहेत, 8 रुपये. उरले किती माझ्याकडे, 2 रुपये. प्रश्नाचं उत्तर आलं 2. तर ह्या झाल्या गणितीय क्रिया. आणि या गणितीय क्रियावर आधारित आपण काही छोटे छोटे उदाहरणं इथे या ठिकाणी घेतलेले आहेत. बरोबर, हे समजले पाहिजे त्याकरिता मी फक्त छोटी छोटी उदाहरणं इथं घेतलेली आहेत. परीक्षेला जशी उदाहरणं विचारली जातात त्या प्रकारची उदाहरणं आपण 4 प्रकारच्या संख्यांमध्ये बघणार आहोत. यामध्ये मी 4 प्रकारच्या संख्या सुरुवातीलाच उल्लेख केला होता. पूर्णांक संख्या, दशांश अपूर्णांक संख्या, व्यवहारी अपूर्णांक संख्या आणि आवर्ती अपूर्णांक संख्या. या 4 प्रकारच्या संख्या कशा पद्धतीच्या आहेत ह्या मी लिहून दिल्या होत्या स्पष्ट. मग तशा पद्धतीच्या संख्यांमध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या ज्या 4 क्रिया आहेत ह्या 4ही क्रिया बघायच्या आहेत. आणि या 4ही क्रिया जेव्हा एखाद्या उदाहरणात येतात त्याला आपण म्हणतो पदावली. ही पदावली देखील आपल्याला बघायची आहे. ती शेवटी
ज्या 4 संख्यांच्या बेरीज वजाबाकी नंतर आपल्याला बघायचं आहे पदावली. तर त्यासाठीच आपला हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपल्या पुढील भागामध्ये, आपल्या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण यानंतरच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करू. ते आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी, त्याच्यानंतर त्यांचा गुणाकार आणि भागाकार ह्या क्रिया बघणार आहोत. ठीक आहे, तर बघूया पुढच्या उदाहरणासाठी. ठीक आहे.